इकडे ना आता बघा असं सलग एक आठवडा झालं वातावरण होते. सकाळ सकाळी पाऊस येतो, मध्ये म्हणजे दिवसभर कधी पाऊस येतो कधी ऊन येतं. वातावरण खराब होते आणि थंडी पण वाढते बघा असं वातावरण झाले की. तर अशा वातावरणामुळे मी तर विचार केला होता की आता जरा आज कपडेच धुवायचे नाहीत, पण मुलांचे शाळेचे कपडे तर धुवाच लागणार होते. तर बघा कधी ऊन येते कधी हे बघा ऊन आलं होतं म्हणून म्हटलं चला कपडे पण धुवून घ्यावा होते. तर कपडे धुवून घेत आहे मी आता. मुलांच्या स्कूलचे कपडे तर धुवाच लागतात बघा. तर मी कपडे धुवून घेतले बघा इथं. आणि असं आता म्हणलं हवेनं कधी आता मध्ये आधी पाऊस येत होता, एक दोन वेळा मी कपडे आत बाहेर करून न बी झालं बघा माझे पाऊस आल्यानंतर. तर इथं लगेच चिमटे पण लावावं लागतात. तर इथं ॲप्रिकोटचं झाड आहे, तर बघा मी त्याचं असं कपडे वाळत घालायला गेले की एकतरी ॲप्रिकोट मी चेक करत असते, टेस्ट म्हणजे खातच असते. नंतर बघा इथं डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ शूट केलेला आहे. तर संध्याकाळी बघा झणझणीत असे मासे बनवण्याचा बेत केलेला आहे. तर एकदम छान पद्धतीनं. आणि हे मासे मी मुरवून ठेवले. तर मुरवताना काय व्हिडिओज घेतला नव्हता. तर मुरवताना मी त्याच ह्याच्यात चिकनचा 65 जो मसाला असतो ना त्याच्यामध्ये मुरायला घातलं होतं, कारण त्याच्याने खूप छान चव येते बघा. तर म्हटलं त्याच्यानं तो तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा. तर सिक्रेट टिप्स म्हणजे मी चिकन 65 मसाला वापरला होता त्याच्यासाठी. तर बघा इथं तेल पण गरम व्हायला ठेवलं आहे. आणि हे साधारण 2 तास मुरले होते मासे, मी मुरवायला ठेवले होते अगोदरच 2 तासापूर्वी. तर इथं तेल हलकं गरम झालं. तेल काय पण जास्त घेतलं नाही, जेवढं मासे तळता येतील थोडं तेवढंच घातलेलं, कारण जास्तीचं तेल टाकलं की आपलं वाया जातं. तर मी तेवढंच तेल घालून बघा असं असं 2-2 पीस टाकून असं तळून घेणार आहे, जेवढे बसतील तेवढे हलकेच. आणि ही लोखंडाची कढई आहे आणि ही एकदम कम्फर्टेबल आहे बघा ही अशी कढई. आणि सगळ्यात सोपं म्हणजे पलटायला झाऱ्याने असं पलटलं वगैरे तर काढण्यासाठी मी झाऱ्याचा वापर केला आहे बघा. इथं गोल्डन झाले की मी लगेच मिडियम गॅसवर तळून घ्यायचे व्यवस्थित असे. आणि हलके कच्चे काढून पण तुम्ही डबल फ्राय मेथडनं तळून घेऊ शकता. मी असे तळून घेतलेले आहेत बघा छानपैकी. आणि दुसरी पण बॅच मी तळून घेत आहे बघा. तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे बघा. फोकणं मासे पलटून घ्यायचे, झाऱ्याने पलटले की अंगावर तेल उडण्याची शक्यता असते. तर बघा इथं मासे सगळे तयार आहेत माझे तळून. तर इथं बघा सोरा व्हिडिओ घेत आहे. तर बघा म्हणते मम्मी थांब मी तुझा व्हिडिओ घेते. तर सोरानंच व्हिडिओ घेतला होता बघा, ही क्लिप छोटीशी. तर इथं मासे पण तयार आहेत बघा. तर आता मासे तळून झालेत सर्व. तर आता आपल्याला भाजी करायची आहे. अर्धे मासे जेवढे चांगले पीस होते ते खाण्यासाठी ठेवायचे आणि बाकीचे रस्सा बनवायचे त्याचा. तर बघा मासे तळले की एवढे शिगडीवर तेल उडतं ना बासच. सगळीकडे तेल उडलं होतं. म्हणलं आता शिगडी पहिल्यांदा पुसून घ्यावी आणि मगच भाजीला फोडणी द्यावी. मग हे बघा सगळं तेल वगैरे पुसून घेतलं आणि मागं भिंतीवर पण तेलाचे असे छिटे उडतात पूर्ण. सगळीकडे तेल तेल झालं होतं मासे तळले तर. तर मी ते पुसून घेतलं बघा व्यवस्थित. आणि मग म्हटलं चला आता अर्धे मासे काढून ठेवलेत बघा मी साईडला. आणि अर्धे मासे असं अर्धे अर्धे म्हणजे 2 भाग केले त्या माशाचे. आणि जे आता भाजीसाठी मी फोडणी देत आहे तर तेच तेल मासे तळलेल्यातलं घेतलेलं आहे थोडंसं 2-3 चमचे. आणि त्यामध्येच मी तेजपत्ता जिरं घातलेले आहेत आणि बारीक चिरलेला कांदा घातलेले आहेत. 2 कांदे होते छोटे छोटे, तेच बारीक चिरून घातलेले आहेत. आणि कांदा आपल्याला एकदम मस्त असा गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. आणि गोल्डन झालं की मग त्यामध्येच कोथिंबीरची देठं बारीक चिरलेली घालायची आहेत आपल्याला. कोथिंबीरची देठं घातली की जास्त काही मसाला नाही बघा. हे घरचं तिखट आहे आपलं, हे घरचंच तिखट घातलेलं आहे याच्यामध्ये. आणि घरचं तिखट घातलं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि 2 कच्चे टोमॅटो आहेत ना ते बारीक चिरून घेतलेले आहेत. असे टोमॅटो चिरून घेतलेले बारीक आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यात. आणि टोमॅटो कांदा सर्व एकजीव करायचं आपल्याला मिश्रण याचं. तेव्हाच मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे बघा. तर त्यामध्येच टोमॅटोमध्येच नमक टाकायचं आणि मग वाफ काढून घेतली बघा. असं वाफ काढून घेतली नमक टाकून की मग टोमॅटो एकदम मऊ शिजला जातो. मग याला मी स्मॅश केले बघा स्मॅशरच्या सहाय्याने व्यवस्थित. आपण याला टोमॅटो प्युरी पण टाकू शकतो, पण मी याला टोमॅटो कट करून टाकलेले आहेत. आणि त्यामध्येच बघा हे वाटण घातलेलं आहे. ओलं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर हलकीशी घातली होती त्याच्यामध्ये, त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. आणि हे वाटण मी सकाळीच करून घेतलं होतं बघा. इकडं लाईट दिवसभर लाईटीचा प्रॉब्लेमच आहे, दिवसभर लाईट नसते, संध्याकाळी लाईट येते बघा. सकाळी जाते ते संध्याकाळीच येते, त्यामुळे मी सकाळीच याची तयारी करून ठेवली होती. तर हे बघा मी वाटण घालून व्यवस्थित परतून घेतलं, व्यवस्थित एकदम तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आणि जे भांड्यात पण राहिलं होतं ते पण भांडं धुवून घेतलं बघा, मिक्सीचं भांडं. आणि त्यामध्ये पाणी घातलं आणि वरतून मग गरम पाणी घातलं बघा. 1 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये. आणि याची ग्रेव्ही जास्त थिकही नाही आणि जास्त पातळ पण नाही करायची बघा. मीडियम साईजची ठेवलेली. आणि उकळी आली की मग आपण जे मासे तळलेले होते ना ते टाकून घ्यायचे मासे. आणि साधारण 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचे, जास्त शिजवायची गरज नसते बघा. आपल्या ग्रेव्हीला उकळी आली की टाकायचं. आणि माशा ऑलरेडी फ्राय केलेले असतात त्यामुळं लगेच माशाची भाजी तयार होते आपली.
तर हे मासे सर्व टाकून घेतले बघा मी याच्यामध्ये आणि ह्याला कमी गॅसवरच तळून घ्यायचं आपल्याला. हे बघा असं आपली तयार झाली 5 ते 7च मिनिटात आणि ह्याच्यामध्ये कोकम पण घातले. ती क्लिप पण माझ्याकडून घ्यायची राहिली होती. कोकम मी जरा वेळ पाण्यात भिजत घातलं होतं आणि आता ही तर भाजी तयार आहे बघा आपली. कोथिंबीर वगैरे घालून घेतली आणि मिक्स करून घेतली बघा. छान अशी माशाची भाजी तयार आहे. तर आपण ह्याला आम्हाला माशाची भाजी भाताबरोबरच जास्त आवडते. चपातीसोबत बी तुम्ही खाऊ शकता, पण आम्हाला तर भाताबरोबरच आवडते. कोणाकोणाला भाताबरोबर मासे खायला आवडतात नक्की कमेंट करून सांगा. तर हे बघा इथं ताट वाढलेलं आहे. तर पुदिन्याची चटणी पण केली होती त्यासोबतच. तर या मंडळी तुम्ही पण जेवायला. कसा वाटला व्हिडिओ? आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक